नमस्कार, मी वैभव आपल्या सगळ्यांचे स्वागत करते गाव शहर व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आमच्याकडे बंदिस्त मेंढी पालन आहे। तर इकडे बघा, ह्या मेंढ्या आहेत आमच्याकडे आणि अशा प्रकारचा आम्ही छत पण केलेला आहे त्यांना। तर ह्या मेंढ्या आम्ही बाहेर काढत नाही, तर इकडे गिनीगोल आमच्याकडे मोडायचं होतं, त्यामुळे आम्ही 2 दिवस ह्या मेंढ्या बाहेर काढल्या होत्या चरण्यासाठी। पण आम्ही इतर वेळेस आम्ही ह्या मेंढ्या इथेच ठेवतो, बंदिस्त मेंढी पालन आहे। तर आता संध्याकाळच्या 5 वाजलेले आहेत, तर संध्याकाळचा चारा ह्या मेंढ्या इथं खात आहेत। तर बघा, अशा प्रकारचा आम्ही इथं छत केलेलं आहे ह्या मेंढ्यांसाठी। तर ह्या मेंढ्या दिवसभर इथंच असतात। या मेंढ्यांना इथं ऊन वारं लागतं थोडंसं, पण पाऊस वगैरे काहीच लागत नाही। आणि संध्याकाळी ह्या मेंढ्या आम्ही तिकडे गोठ्यामध्ये कोंडत असतो। पावसाळ्यामध्ये देखील यांना पाऊस लागत नाही दिवसभर। अशा प्रकारचा आम्ही इथं बाहेर छत बनवलेलं आहे। अगदी मोकळ्या हवेत हवेशीर असं आम्ही हे छत बनवलेलं आहे आणि हे बंदिस्त मेंढी पालन बनवलेलं आहे। कडेने आम्ही याला अशा पद्धतीची जाळी लावून घेतलेली आहे, जेणेकरून ह्या मेंढ्या बाहेर जाणार नाहीत। तर संध्याकाळच्या वेळेस ह्या मेंढ्या गोठ्यामध्ये असतात, तर गोठ्यामध्ये आम्ही यांना कुठल्याही प्रकारचं खाद्य टाकत नाही, तर सर्व खाद्य आणि पाणी इथेच दिवसभर आम्ही ह्या मेंढ्यांना दाखवत असतो किंवा टाकत असतो। तर आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या 5 आणि आम्ही संध्याकाळचा चारा या मेंढ्यांना टाकलेला आहे। तर संध्याकाळच्या चाऱ्यामध्ये आम्ही यांना गिनीगोल टाकलेला आहे। तर 2 ते 2.5 घमेल इतका आम्ही यांना यामध्ये गिनीगोल टाकलेला आहे, कुटी केलेलं। तर कुटी मशीनवरती आम्ही हे गिनीगोल बारीक करतो आणि त्यानंतर मेंढ्यांना चारा म्हणून ते देतो, कारण मोठं गिनीगोल आहे असं टाकलं तर ते मेंढ्यांना खाता येत नाही। तर बऱ्यापैकी सर्व चारा आम्ही कुटी मशीनवरती बारीक करतो आणि त्यानंतर या मेंढ्यांना या गव्हाणीमध्ये हा चारा खायला देतो। तर या पद्धतीने अगदी बारीक सर असा आम्ही हा चारा बारीक केलेला आहे कुटी मशीनमध्ये आणि त्यानंतर या मेंढ्यांना आम्ही यामध्ये हा चारा खाण्यासाठी घातलेला आहे। तर मागच्या वेळेस मी व्हिडिओ बनवलेला होता, त्यावेळेस ह्या मेंढ्यांना जवळपास आम्ही घेऊन 2 महिने झालेली होती। तर आता जवळपास ह्या मेंढ्या आम्ही विकत घेऊन, तर आम्ही ही छोटी छोटी कोकरी होती त्यावेळेसच आम्ही ह्या मेंढ्या विकत घेतलेल्या होत्या। तर आता या मेंढ्यांना आम्ही घेऊन जवळपास 4 महिने झालेले आहेत। तर 4 महिने आम्ही ह्या मेंढ्या घरी अशा पद्धतीने सांभाळलेल्या आहेत बघा। तर 4 महिने ह्या मेंढ्या आम्ही सांभाळल्यानंतर अशा प्रकारची यांची वाढ झालेली आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारच्या मेंढ्यांच्या जाती आहेत। तर आता यांची पूर्णपणे वाढ होत आलेली आहे किंवा झालेली आहे असं आपण याला म्हणू शकतो। तर आता ह्या मेंढ्या आम्ही कमीत कमी 15 ते 20 दिवसांमध्ये या विक्रीसाठी काढणार आहोत। तर ह्या मेंढ्या आम्ही विकणार आहोत। तर त्यानंतर याच्यानंतर आम्ही दुसरी छोटी छोटी कोकरं आणून यामध्ये सोडणार आहोत। यालाच बंदिस्त असं त्या कोकऱ्यांना देखील आम्ही या ठिकाणी यामध्ये ठेवणार आहोत। अशा प्रकारचं बंदिस्त मेंढी पालन आम्ही घरच्या घरी करत असतो। तर मला बरेचसे प्रश्न आलेले होते की मेंढी पालनाबद्दल, की तुम्ही ह्या मेंढ्या बंदिस्त करता का? तर हो, आम्ही हे मेंढी पालन बंदिस्त करतो। आम्ही चारायला वगैरे ह्या मेंढ्या सोडत नाही, कारण आमच्याकडे एवढा वेळ नसतो की ह्या मेंढ्या चारण्यासाठी सोडाव्यात, कारण शेतातील वगैरे बरीचशी कामं आम्हाला असतात, आम्ही शेतकरी असल्यामुळे। तर अजून एक मला प्रश्न असा आलेला होता की तुमच्या घरामध्ये हे मेंढी पालन कोण करतं? तर असं स्पेसिफिक असं काही नाही, पण जास्त लक्ष या मेंढ्यांकडे माझा भाऊ देत असतो। त्याचबरोबर घरातील बाकीचे लोक पण या मेंढ्यांची काळजी घेत असतात, जसं की यांना चारा टाकणं अशा किंवा पाणी ठेवणं, अशा बरेचशी कामं, किंवा त्यांना सकाळ संध्याकाळचा खुराक देणं, अशी बाकीची घरातील लोक देखील या मेंढ्यांना सांभाळण्यासाठी मदत करत असतात। त्याचबरोबर अजून एक दुसरा क्वेश्चन असा मला विचारलेला होता की प्रश्न की ह्या मेंढ्या तुम्ही किंवा कोकरी कुठून विकत घेतलेली होती? तर आपल्याकडे बघा, लोकल मार्केट किंवा बाजार भरतो, तिथं व्यापारी असतात किंवा असे लोक मेंढ्या घेऊन विकण्यासाठी येतात। असा एखाद्या गावामध्ये बाजार भरतो, तिथून पण तुम्ही मेंढ्या विकत घेऊ शकता त्यांची कोकरी। अजून एक बघा, ते फिरस्ती मेंढपालवाले असतात, त्यांच्याकडे पण अशा प्रकारची कोकरी अवेलेबल असतात। तर जे मेंढपालवाले असतात लोक, त्यांच्याकडून आम्ही ही कोकरी विकत आणलेली होती। तर ती कोकरी आणलेली होती त्यावेळेस फक्त ती कोकरी 1 महिन्याची होती। त्यानंतर आता जवळपास आम्ही यांना 4 महिने घरी सांभाळलेलं आहे। त्यानंतर ही मेंढ्या बघा अशा पद्धतीने यांची वाढ झालेली आहे।
तर ह्या मेंढ्या आम्ही पूर्णपणे विकून टाकणार आहोत आणि त्यानंतर याचा दुसरा लॉट जसं की नवीन छोटी छोटी कोकरी विकत आणणार आहोत आणि ती अशा पद्धतीने मोठी करून पुन्हा विकणार आहोत. अशा प्रकारचा आम्ही हा बिझनेस करत असतो. तर यातील इकडची छोटी छोटी 2 कोकरी आहेत ती आम्ही आणतानाच खूप लहान होती, त्यामुळे ती खूप छोटी राहिलेली आहेत. तर बाकीची सर्व कोकरी किंवा मेंढ्या आहेत त्या पूर्णपणे वाढलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर या मेंढ्यांमध्ये नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारच्या मेंढ्या आहेत बघा. तर आता मटण पण भरपूर महागलेलं आहे, त्यामुळे ह्या मेंढ्या जास्त किमतीला जाणे असं अपेक्षित आहे आम्हाला. तर आता ह्या मेंढ्या आम्ही सध्या विक्रीसाठी काढलेल्या आहेत. तर यांना पाहण्यासाठी व्यापारी वगैरे आमच्याकडे येत असतात. तर अशा प्रकारचा हा मेंढी पालन व्यवसाय आम्ही घरगुती पद्धतीने किंवा घरच्या घरी करत असतो. बाकीची शेतातील कामे बघत किंवा शेतातील सर्व देखभाल करत आम्ही हा व्यवसाय करत असतो. मेंढ्यांबरोबरच आमच्याकडे गाया पण आहेत, म्हशी आहेत, कोंबड्या आहेत. अशा प्रकारचे विविध प्रकारचे बिझनेस किंवा व्यवसाय आम्ही घरगुती पद्धतीने करत असतो शेतीला जोडधंदा म्हणून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.